काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आज कोल्हापुरात काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक झाली। या बैठकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश उपाध्यक्ष पी.एन. पाटील, माजी खासदार जयवंतराव आवळे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। या बैठकीत महाआघाडीच्या उमेदवारांबद्दल कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली। बाजीराव सातपुते यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस संपवण्यासाठी काम केलेल्यांसाठी आता काम कसं करायचं असा सवाल उपस्थित केला। भविष्यात पुन्हा हा उमेदवार काँग्रेसच्याच विरोधात काम करणार असेल तर त्याला कोण जबाबदार अशी विचारणा सातपुते यांनी केली। महम्मद शेख सर्जेराव शिंदे यांनी सुद्धा अशाच भावना व्यक्त करत लोकसभेच्या दोन्ही उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सहकार्य करणं गरजेचं असून जिल्ह्यात काँग्रेसला विधानसभेच्या 6 जागा मिळायला हव्यात असं सांगितलं। उपाध्यक्ष पी.एन. पाटील यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळून सुद्धा आपला विधानसभेला पराभव झाला असं सांगितलं। माजी खासदार जयवंतराव आवळे यांनी कार्यकर्त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली असली तरी विधानसभा निवडणुकांचा विचार करून त्यांनी कामाला लागावं असं आवाहन केलं। कार्यकर्त्यांनी राफेल घोटाळ्यासह भाजप सरकारचं विविध क्षेत्रातील अपयश लोकांसमोर पोहोचवावं असं आवाहन सुद्धा माजी खासदार आवळे यांनी केलं। या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी आघाडीत ठरल्याप्रमाणे काम करण्यात कुठेही कमी पडणार नाही असं स्पष्ट केलं। अध्यक्षीय समारोप करताना जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी गेल्या 5 वर्षात भाजप सरकारनं जनतेची दिशाभूल केली असून हे सरकार पुन्हा सत्तेत येऊ नये यासाठी आघाडीतील सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकदिलानं काम करावं असं आवाहन केलं। या निवडणुकीमध्ये देशाचे पंतप्रधान राहुल गांधी पाहिजे आहेत, त्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत। स्थानिक मतभेदाला किंवा तिथल्या ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या वेळी झालेले मतभेद आणि राजकारण बघायची ही निवडणूक नाही। या देशाचं भवितव्य ठरवायची निवडणूक आहे। या देशाच्या आम विकासाच्यासाठी कुठला पक्ष आणि कुठला विचार घेऊन पुढे जाणार हे ठरवायच्या संबंधीची ही निवडणूक आहे। आणि अशा वेळी राहुल गांधींच्या मागे देशाची ताकद उभी करायची असेल तर अंतर्गत मतभेद, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून राहुल गांधींच्या महाआघाडीला पाठिंबा द्यायसाठी सक्रिय व्हा असा संदेश दिला। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त सभा घेण्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी सांगितलं। या बैठकीला माजी मंत्री भरमू पाटील, प्रदेश सचिव प्रकाश सातपुते, शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी आमदार संजीवनी देवी गायकवाड, जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळुंखे, उपाध्यक्षा रुपाली पाटील, शहराध्यक्षा संध्या घोटणे यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।